अगं सावकाश. तिखट होता. आदिती ये ना ग. हो आले आले. कॉफी. थैंक यू.
एकदा माफ कर ना. ती रागवलीस. मी नाही येऊ शकलो तुझ्या बरोबर, पण म्हणजे मी येणारच नव्हतो असं नाहीये ना. तुला माहितीये त्या नैना बरोबर शॉपिंगला गेलो होतो तेव्हा पण फक्त तुझी आठवण येत होती. बोल ना काहीतरी. अजून राग गेला नाहीये का? ऐक ना, एकदा विश्वास ठेव ना माझ्यावर. किती गोड आहेस रे तू. तुला माहितीये, तुझ्या पहिल्या सॉरी मध्येच माझा सगळा राग गेला खरं तर. तुला काय वाटतं, मी राहू शकले असते तुझ्याशी न बोलता? मी चाले असते स्वतःहून तुझ्याकडे. पण आता यापुढे मी कधीच चिडणार नाही. पण बरं झालं तू जास्त काही बोलला नाहीस, नाही तर आज तिला सगळं खरं कळलं असतं. हा बोल रजनी. राग शांत करून तसाच निघून गेलास ना? त्याचं काय झालं, मला ऍक्च्युली ना एक दे नवीन कारण दे आता. जय, मला वाटलं होतं आपला अबोला आपण मस्त रेस्टॉरंट मध्ये डिनर करून सेलिब्रेट केला असता. एनिवे, मी केला सेलिब्रेट एकटीने डिनर करून. तू पण ना जय. नाही जाऊयात ना आपण नंतर कधीतरी. हो बोल. जय, माझ्यासारखी मुंबईमध्ये एकटी राहणारी मुलगी, तुला काहीच वाटत नाही का रे माझ्याबद्दल? आज मला सॉरी म्हणालास. मला कधीतरी थँक्यू म्हणायची संधी दे ना. हो 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 मी हॅलो हॅलो हॅलो
हॅलो रजनी, मला आवाज येत नाहीये तुझा, खूप ट्रॅफिक आहे आजूबाजूला. मी तुला नंतर फोन करतो. हा करतो. बाय बाय बाय. हॅलो हॅलो जय, आई. लागलं ना. इतका वेळ? ती बोलायची संधीच देत नाही ग. जसं तू तिला आज बोलायची संधी दिली नाहीस. सॉरीची सॉरी. किती वेळ चाललं होतं. पण एवढंच बोललास ना का अजून काही? म्हणजे आपल्याबद्दल नाही पण अजून काही बोललायस का? काश बोललो असतो यार. बोल. आदिती काय लागतंय बोलायचं? मला, लागतंय. हल्ली जाम मारायला लागलेस तू. बास, जाम मारायला लागलेस हल्ली तू. काकांना नाव सांगेन मी. तू काकांना नाव हो सांगशील? मग. तू काकांना नाव सांगशील? हा, तू काकांना नाव सांगशील? जय? बस झालं जिम्मा खेळून. आता मी काय बोलतोय ते ऐक. बोल. काकांना वेगळाच संशय आलाय. त्यांना असं वाटतंय तू चिडली आहेस माझ्या. मी तुला सोडून मग जुईला सोडायला गेलो होतो ना त्यावर. सकाळ सकाळ धमकवलंय मला. मला म्हटले जर आपल्यातलं भांडण संपलं नाही तर ते परस्पर जुईला फोन करून तिला सुनावणार आहेत. ओके, तू टेन्शन नको घेऊ. मी काकांना सांगेन की आपल्यातलं भांडण संपलं. तुला तसं सांगावंच लागणार आहे, नाहीतर माझी वाट लागेल. नाही माझी नाही, आपल्या दोघांची वाट लागेल. कळलं. आता निघायचं? चल चला. तू पुढे जा, मारतेस तू. चल आता. काका थोडं बोलायचं होतं. बोला. आमचं भांडण मिटलं. म्हणजे तसं भांडण नव्हतंच, गैरसमज झाले होते, पण ते आता संपले. काका खरं तर ना आम्ही असे टिपिकल नवरा बायको नाही. आम्ही खूप चांगले मित्र. त्यामुळे असे सिरियस वाद वगैरे आमच्यात इथून पुढे कधीच होणार नाही. झालं बोलून की अजून काही सांगायचंय? नाही म्हणजे असं सांगण्यासारखं अजून काही नाहीच आहे ना. तू म्हणतोस म्हणून मी विश्वास ठेवायचा? अदिती तर काहीच बोलत नाही. आदिती तू बोल ना, सांग ना काकांना आपलं भांडण मिटलंय म्हणून. जय, तू म्हणतोयस म्हणून सांगायचं? खरं तर ना मला वाटलंच होतं तुमच्या दोघातलं भांडण संपलेलं नाही म्हणून. पेपरातून जुईचा नंबर मिळालाय मला. आता फोन लावून बरोबर धारेवर धरतो बघा तिला. हो काय हा पोरखेळ आहे? ही काय शाळेत जाणारी मुलं आहेत का? त्यांना कळतं त्यांची भांडणं कशी मिटवायची ते. काका, खरंच खरंच आमच्यातलं भांडण मिटलंय. उगाचच चिडले मी याच्यावर. काका, माझा स्वतःपेक्षा जयवर जास्त विश्वास आहे. त्याच्याशिवाय माझ्याकडे आहेच काय गमावण्यासारखं. मम्मा पप्पांचं प्रेम होतं, पण तेही गमावलं मी. माहितीये जयला. पण जय मला कधीच दुखवणार नाही. काका, जयचं माझ्यावर खूप प्रेम आहे, पण तरी
कधी जर त्यांनी मला दुखावलंच तर तुम्ही आहात ना त्याचे कान पिळायला. हा, ही पोर म्हणते म्हणून आता विश्वास ठेवतोय तुझ्यावर. हा, आता जा खोलीत जा आणि फ्रेश होऊन या. काका ते फोन. हा, नाही करणार फोन तिला, पण नंबर डिलीट करणार नाही. त्यामुळे काळजी बाकी ठेव तू. हो. झालं समाधान? मला एक सांगा, उद्या तुम्ही जर कुणाला सोडायला गेलात तर मी कुणाला जाब विचारायचा? मला, मी कुणाला कशाला सोडायला जाणार आहे? आणि कुमुदिनी कुठे असते मला कुठे माहितीये? शोध लावायला हवा. पण काय हो, म्हणजे तुम्हाला जाब विचारायची संधी नको का मिळायला? म्हणजे ती जर उद्या तुम्हाला सापडली तर तुम्ही तिला लगेच सोडायला जाणार? अगं मी कुठे कसलं जातोय? अगं असं काय करतेस मोठ्या अदिती सारखी? गंमत केली ग. एक सांगू, अजूनही कुमुदिनीचं नाव घेतलं ना की तुझ्या गालावरचा फुगा तसाच फुगतो जसा आधी फुगायचा. काय झालं तुला? जे तुला सकाळी झालं होतं ना तेच. मला कॉलेजचे दिवस आठवले. कॉलेज बिंदास्त होतो ना आपण तेव्हा. वाटेल ते करायचो, कोणाची काही भीती नाही. खरंच यार, मला आता पुन्हा तसंच बिंदास जगायला आवडेल. हे तुला आठवतं, मी सुहासची बाईक घेऊन यायचो, पण कुठेही फिरायचो त्याच्यावर. अदू, या आपल्यातल्या दुराव्यामुळे मला पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडावं असं वाटतं. ते म्हणतात ना, नात्यात दुरावा निर्माण झाला की प्रेमाची नव्याने सुरुवात होते. एरवी तू एवढा घाबरतोस, तू मला काय घेऊन फिरणार? तू राहूच दे. अच्छा जय, तू एक गोष्ट नोटीस केलीस? कुठली? ऑफिस मध्ये नंदिनी मॅडम कदम काकांची हल्ली जास्तच काळजी घेतात नाही? खरंच काही नात्यांना नाव नसतं हेच खरं. नंदिनी मॅडम आणि कदम काकांनी आता एकमेकांचा विचार करायला हवा नाही? दोघांच्याही आयुष्यातली पोकळी भरून निघेल. खरं, पण सध्या आपल्या आयुष्यातली पोकळी भरून काढायची गरज.